प्रभुदेवा आजचं वचन हे प्रभू अनेकांच्या जीवनासाठी प्रभुदेवा बदल घडवणारं वचन असावं असं होऊ दे प्रभुदेवा. बोलणारा मी नाही तर प्रभुदेवा तुझा आत्मा बोलणार हे सामर्थ्य बोलू दे. तू जे बोलू इच्छितोस ते शब्द माझ्या मुखामध्ये देवा तू टाकतो. तुझ्या आत्म्याने प्रभुदेवा अनेकांच्या हृदयाला देवा तू स्पर्श त्याचं जीवन हे फळ देणारं जीवन त्याच्या जीवनामध्ये तुझा आत्मा सामर्थ्याने काम करून देतो. हो प्रभुदेवा तू जे प्रभुदेवा त्यांच्याकडून अपेक्षित आहे तेच त्यांच्यापर्यंत पोहोचावं असे बोलले. आजची प्रार्थना प्रभू तू ऐकत असेल धन्यवाद येशूच्या नावात आमेन. या बसायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो परमेश्वराचे गौरव आणि परमेश्वराचा आत्मप्रिय नामामध्ये व्यवस्थित उपस्थित आहे. इफिस्करस पत्र याचा 6वा अध्याय. इफिस्करस पत्र याचा 6वा अध्याय 17वे वचन आपण वाचणार आहोत. त्या ठिकाणी बायबल असं सांगतं की तारणाचे शिरस्थान व आत्म्याची तलवार म्हणजे देवाची वचन की घ्या. हालेलुया. आणि मागील आठवड्यामध्ये तुम्हाला मी वचनाच्या पवित्र वचनाची भेसळ आणि किंवा पवित्र वचन या गोष्टीविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याचा शेवटचा भाग मी तुम्हाला यावेळेस सांगत आहे. आणि ज्यावेळेस आपण भेसळीपासून स्वतःला सावध करू इच्छितो किंवा देवाच्या वचनाच्या विरोधात चालणारं प्रत्येक कार्य ज्यावेळेस आपण काढून टाकू इच्छितो त्यावेळेस आपल्याला कशाची गरज असेल तर देवाच्या वचनाचीच गरज आहे. कारण देवाचं वचनच एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला मला त्या भेसळीपासून सावध करू शकते आणि त्याच्यापासून अलिप्त ठेवू शकते. कारण या जगामध्ये जगत असताना बऱ्याच वेळेस ज्या वेळेस आपण देवाच्या वचनाला डिफेंड देवाच्या वचनाच्या विरोधात काम करणारे अशी प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस आपण त्याला डिफेंड करू ज्यावेळेस आपण त्याचा विरोध करू त्यावेळेस आपलं सामर्थ्य आपली बुद्धी आपलं ज्ञान मानवीय ज्या गोष्टी आहेत त्या मानवीय गोष्टी नेहमी कमी पडतात. खूप वर्षापूर्वी एक व्यक्ती होऊन गेला ज्याचं नाव मार्टिन ल्युथर आहे. आणि मार्टिन ल्युथर एक असा व्यक्ती आहे की इतिहासामध्ये सर्वात मोठ्या चळवळीचा जनक म्हणून त्याला गणलं जातं. मार्टिन ल्युथर ज्यावेळेस चर्चमध्ये जायचा मार्टिन ल्युथर ज्यावेळेस चर्चचा सभासद होता त्यावेळेस अशी परिस्थिती होती की त्यावेळेस बायबल सर्वांना वाचण्याची परवानगी नव्हती. बायबल हे खूप लिमिटेड लोकांच्याकडे असायचं. खूप फक्त पास्टर्स असतील चर्च फादर्स असतील आणि विशिष्ट असे काही लोक होती त्यांच्याकडेच केवळ बायबल असायचं. आणि कधी एकेकाळी मार्टिन ल्युथरच्या हातामध्ये एक नवीन करार पडला आणि नवीन करार वाचत असताना रोम कराच्या पत्रामध्ये एक वचन त्याच्या अंतर्गताला स्पर्श करून गेले. आणि ते वचन जे असं होतं की नीतिमान विश्वासानं जगेल. हालेलुया. आणि ते वचन जे आहे ते वचन कंटिन्युअसपणे त्याच्याशी बोलत गेलं कंटिन्यूपणे त्याच्याशी बोलत गेलं. त्याच्यावर त्यांनी मनन केलं प्रार्थना केली पुष्कळ विचार केला आणि त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं की मी नीतिमान विश्वासानं जगेल या वचनावरच आतापासून चालण्याचा निर्णय घेतला. मग चर्चच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथेविरुद्ध आणि त्या काळामध्ये जे मानवीय विचारांनी आलेले किंवा बायबलला धरून नसलेल्या अशा बऱ्याचच गोष्टी चर्चेसमध्ये त्यावेळेस व्हायच्या. आणि इतकं काही गंभीर आणि जटिल अशा प्रकारचं राजकारण आणि जटिल अशा प्रकारच्या गोष्टी चर्चमध्ये होत होत्या की त्या सगळ्या विरोधात एखादा व्यक्ती उभा राहणं आणि त्या सगळ्या गोष्टींचा विरोध करणं हे खूप अशक्य होतं. तो काळच असा होता की जे काही पुलपीटवरून शिकवलं जात होतं त्याच्यावरच विश्वास ठेवायचा. जे काही सांगितलं जात होतं जे काही ऐकवलं जात होतं त्याच्यावरच विश्वास ठेवायचा. डोळे बंद करून त्याचंच पालन करायचं आणि त्याच्यावरच जन्मभर चालत राहायचं. मग भलेही ते पाप असेल भलेही ते देवाच्या वचनाच्या विरोधात असेल भलेही देवापासून ते नसेल पण तरी सुद्धा तेच पालन करायचं जे पुलपीटवरून सांगितलं जातं. पण मार्टिन ल्युथर एक असा व्यक्ती होता की त्यांनी स्वतः काय केलं आपल्या अंतःकरणामध्ये या गोष्टीविषयी विचार केला की आजपासून मी या वचनाने चालणार. जे पुलपीटवरून शिकवलं जातं त्यानुसार मी चालणार नाही किंवा जे आजपर्यंत जे रूढी आणि परंपराने मला सांगण्यात आलेलं आहे त्या गोष्टीनुसार मी चालणार नाही. कारण हे वचन मला असं म्हणतं की नीतिमान विश्वासाने जगेल.
आणि त्या वचनाने एक मोठी क्रांती आणली. मसीह म्हणजे ख्रिश्चन इतिहासामध्ये असलेली सर्वात मोठी क्रांती आणणारा एक व्यक्ती ज्याचं नाव मार्टिन लुथर. आणि त्याने जर कुठून क्रांती आणली असेल तर ती देवाच्या वचनातून क्रांती आहे. हालेलुया. त्याच्या बुद्धीनं, त्याच्या आत्म्याने किंवा त्याच्या विचारांनी हे झालेलं नाही, तर देवाचं वचन त्याशी बोललं आणि वचन बोलल्यानंतर झालं काय की त्याने ते स्वीकारलं आणि पुढच्याच दिवशी काय केलं, त्याने डोंगराच्या पत्रातला जो काही ठराविक अशी वचनं होती त्याचं एक फलक बनवलं आणि चर्चच्या दरवाजावरती ते लावून दिलं. आणि तो म्हणाला की मी तेच करणार आहे जे असं करणार. आणि बरेच लोक सुरुवातीला त्याच्या विरोधात होते, चर्चचे फादर्स त्याच्या विरोधात होते, चर्चमध्ये लोक त्याच्या विरोधात होते. पण काही कालांतराने असं झालं की चर्च मधलेच काही लोक त्याच्या बाजूला उभे राहिले. आणि ते म्हणाले मार्टिन लुथर जे सांगतो ते आज बरोबर आहे, मार्टिन लुथर जे सांगतो त्याच गोष्टी योग्य आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर एक काळ असा आला की त्यांनी आपलं वेगळं मंडळी, वेगळं चर्च चालू केलं आणि त्यालाच आपण प्रोटेस्टंट चर्च म्हणतो. हालेलुया. त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोटेस्टंट चर्च म्हणतो. तुम्ही आणि मी प्रोटेस्टंट आहोत. प्रोटेस्टंट, प्रोटेस्ट म्हणजे काय, विरोध करणार. प्रोटेस्ट म्हणजे जे प्रचलित गोष्टी आहेत, जे पूर्वापार चालत आलेलं आहे त्याच्या विरोधात स्टँड घेणं, त्याच्या विरोधात उभे राहणं आणि असं म्हणणं की मला सत्य समजलेलं आहे आणि मी सत्यावर चालण्याचा निर्णय घेतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मार्टिन लुथर एक असा व्यक्ती होता की ज्याने खूप मोठी क्रांती आणली. ज्याच्या जीवनामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये एक वेगळ्या प्रकारची ज्योत परमेश्वराने प्रज्वलित केली आणि त्याच्यातून प्रोटेस्टंट पंथ निघाला, प्रोटेस्टंट गोष्टी निघाल्या आणि त्याच्यातूनच पुढे निघून पुढे प्रगती होत गेली. आणि आज आपल्यापर्यंत दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्याला आपण प्रोटेस्ट म्हणतो आणि ज्याला आपण कॅथोलिक म्हणतो. हे जे दोन पंथ वेगवेगळे आहेत ते त्याच्यातूनच निर्माण झाले. आणि एक व्यक्ती अशी आहे की जे येशू ख्रिस्ताची मूर्ती आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीची पूजा करते, पण आपल्याजवळ इथं कोणत्याही प्रकारच्या अशा गोष्टी नाही. आपण पूजा करत नाही, आपण त्याच्यासमोर धूप जाळत नाही, आपण त्यासमोर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत नाही आणि ते देवाच्या वचनाच्या विरोधात आहे. या गोष्टीला आपण प्रोटेस्ट करून त्याला स्वीकारलेला आहे. पण याची गोष्ट, याची सुरुवात जर कुठून झाली असेल तर एका व्यक्तीपासून झाली की ज्यानं देवाच्या वचनातून त्याची सुरुवात केलेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस आपण या गोष्टीच्या विरोधात उभा राहायला घाबरतो, आपण या गोष्टीच्या विरोधात उभं राहायला घाबरतो. ज्यावेळेस आपल्याला या वेगवेगळ्या प्रकारच्या अंतःकरणामध्ये, ज्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस देवाच्या वचनाला विरोध करणाऱ्या गोष्टी निर्माण होतात किंवा परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेस आपण घाबरतो स्टँड घ्यायला. आणि तो जो घाबरतो आपण त्याच वेळेस एक नेमकं समजून चालायचं की देव जे आपल्याकडून करू इच्छित आहे ते आपल्याकडून होऊ शकणार नाही. आणि त्यासाठी तुम्हाला स्टँड घ्यावंच लागेल, उभं राहावंच लागेल. कारण लग्नासाठी सर्वात महत्वाचं शस्त्र तुमच्याजवळ आहे आणि ते म्हणजे आहे देवाचं वचन. हालेलुया. हालेलुया. बाजूला सांगा, लढण्यासाठी तुझ्याकडे शस्त्र उपलब्ध आहे आणि त्याचं नाव आहे देवाचं वचन. तुमच्या विरोधात प्रत्येक उभारला जाणारा गड, तुमच्या विरोधात उभारला जाणारी प्रत्येक असं मजबूत गड जो आहे त्या गडाला उद्ध्वस्त करण्यासाठी आवश्यक असणारं जे शस्त्र आहे ती एकच शस्त्र असं आहे की प्रत्येक गड त्याने उद्ध्वस्त होऊ शकतो. प्रत्येक गडाला उद्ध्वस्त करण्याचं सामर्थ्य त्या वचनामध्ये आहे. प्रत्येक गडाला उद्ध्वस्त करून ते नष्ट नाबूद करण्यासाठी तुमच्या आणि माझ्याजवळ ते शस्त्र देऊन केलेलं आहे परमेश्वर. पण ते शस्त्र तुम्हाला मला स्वीकारावं लागेल, त्याचा अंगीकार करावा लागेल आणि डिफेंड करावं लागेल, स्टँड घ्यावं लागेल. हालेलुया. नाहीतर एक दोनच मार्ग येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीच्या किंवा न ठेवणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असतात. एक तर जे काही होत आहे ते स्वीकारणं आणि त्याचं जबरदस्तीनं त्या सगळ्या गोष्टी सहन करत राहणं आणि तसंच पुढे जगत राहणं आणि एक दिवस मरून जाणं. नाही तर दुसरा एक मार्ग असतो की स्टँड घेणं, उभं राहणं आणि सत्याची बाजू घेणं आणि जे काही होतंय त्याचा विरोध करणं आणि एक वेगळा मार्ग स्वीकारणं आणि एक विजयी जीवन जगणं. हालेलुया. तुम्ही निर्णय घेऊ शकता कारण निर्णय तुमच्या हातामध्ये आहे. ज्यावेळेस भेसळ होते, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची भेसळ मी मागील आठवड्यामध्ये सांगितलं, ज्यावेळेस भेसळ होते, ज्यावेळेस वचनामध्ये काहीतरी घुसळलं जातं त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीचा विरोध करता आला पाहिजे. खूप लोक आज विरोध करू शकत नाही. ते का करू शकत नाही त्याचं सर्वात मोठं कारण मी तुम्हाला सांगतो, ते म्हणजे काय, वाचत नाही. हालेलुया. वाचत नाही, बायबल वाचत. तुमच्यापैकी किती लोक असे आहेत जे जुने विश्वास आहेत,
हातवर करा जुने विश्वासणारे. ठीक आहे. दुसऱ्या लोकांनी तुमच्यापैकी असे किती जण आहेत की त्यांनी एकदा तरी पूर्ण बायबल वाचलं? प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. 2 वेळा वाचले. आता संख्या कमी कमी होते. 3 4 5. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुमच्या समोर आहे 50 पेक्षा जास्त वेळा मी बायबल वाचले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपण वाचत नाही त्यावेळेस आपण स्वतःसाठी एक खड्डा तयार करत असतो. कारण लक्षात घ्या, ते वचनच अशी गोष्ट आहे की जे जितकं तुम्ही भराल त्यावेळेस योग्य वेळेस मात्र ते डिफेंड करायला तुम्हाला मजबूत बनवेल. हालेलुया. जर तुम्ही वाचणार नाही, भरणार नाही, जोपर्यंत तुम्ही भरणार नाही तोपर्यंत तुमच्याजवळ डिफेंड करण्यासाठी जे मजबूत हत्यार आहे तेच तुमच्याजवळ नसणार. कारण शस्त्र हे तुमच्या आतूनच निर्माण करणार आहे. पवित्र आत्मा स्वर्गातील शब्द येऊन टाकणार नाहीये. पवित्र आत्मा ह्या बायबल मधून घेणार आहे आणि तेच तुमच्या मुखातून प्रवृत्त करणार तुम्हाला बोलण्यासाठी आणि तुमच्यातून ते होणार आहे. हालेलुया. कारण ज्या वेळेस आपल्या अंतःकरणामध्ये आपण भरत नाही त्यावेळेस लक्षात घ्या तुम्ही स्वतःसाठी खड्डा तयार करता. कारण ज्यावेळेस खरोखर विरोधाची वेळ येते, ज्यावेळेस लढाईची वेळ येते त्यावेळेस कमकुवत शिपायाला घेऊन पुढे शत्रू समोर उभं करण्यात काही हरकत नाही. कारण ज्यावेळेस त्यामध्ये काही मजा नाही. कारण ज्यावेळेस आपण असं म्हणू की कमकुवत शिपाई आहे आणि त्या कमकुवत शिपायाला उभं केलं आणि तो डिफेंड करेल आणि सर्व प्रकारचं युद्ध जिंकून देईल, कारण देवावर माझा भरोसा आहे, पूर्णपणे मी विजयी जीवन जगेल, नाही असं होणार. तुम्हाला मजबूत बनवावं लागेल. तुमच्या आत्म्याला, तुमच्या विचारांना, तुमच्या अंतःकरणाला मजबूत बनावं लागेल आणि ते केवळ एकाच गोष्टीने बनू शकतं, ते म्हणजे देवाच्या वचनाने. आणि ते वाचल्याशिवाय तुमच्या अंतःकरणामध्ये ते भरलं जाणार नाही. लोक वाचत नाहीत आणि म्हणून ते भरलं जात नाही. खूप लोकांना मी सांगितलेलं आहे की बरेच लोक त्या गोष्टीला विरोध करतात. बायबल वाचून कुठं काही युद्ध लढता येतं का? हो, बायबल वाचून युद्ध लढता येतं. हालेलुया. कारण वचनाचं युद्ध हे वचनानेच लढलं जातं. बाजूला सांगा, वचनाचं युद्ध हे वचनानेच लढलं जातं. दुसरं त्याच्यासाठी कुठलंही शस्त्र वापरलेलं नाही. बायबलमध्ये ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टीचा प्रसंग आलेला आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे वचनानेच युद्ध लढलं गेलेलं आहे. दानिएलाचं जीवन मी तुम्हाला सांगतो. दानिएलाच्या जीवनामध्ये ज्या वेळेस असे प्रसंग आले त्या वेळेस दानिएलाने केवळ त्याचं डिफेन्स केला असेल ते वचनानेच केलेलं आहे. वचनाच्या विरोधात तो काही बोलला नाही, वचनाच्या बाहेरचं काय बोलला नाही. जे त्यानं ऐकलेलं होतं त्याच गोष्टी वारंवार त्याला अनुभव आला. ही पहिली गोष्ट तो एकदम सुकुमार होता, तरुण होता त्यावेळेस झालेली गोष्ट आहे. ते म्हणजे काय, राजासमोर त्याला सादर करणार होते. त्याच्यापूर्वी काही गोष्टी अशा होत्या की त्याचं ट्रेनिंग होतं. त्या ट्रेनिंग घेत असताना लागणारं जे अन्न आहे ते अन्न एक प्रकारे नैवेद्य आणि अशा प्रकारच्या गोष्टी होत्या जे खाणं देवाच्या वचनाच्या विरोधात आहे. आणि या गोष्टी होत असताना दानिएल त्या ठिकाणी उभा राहतो आणि म्हणतो की आम्ही तेच खाऊ जे देवाने आम्हाला सांगितलेलं आहे. कारण देवाच्या वचनात जे दिले तेच आम्ही खाणार आहोत. त्या ठिकाणी त्याने विरोध केला देवाचं वचन. हालेलुया. देवाच्या विरोधात असणारी गोष्ट कोणतीही गोष्ट असेल त्याचा डिफेंड जर तुम्हाला करायचा असेल, ती भेसळ जर थांबवायची असेल तर तुम्हाला देवाचं वचनच मदत करेल. हालेलुया. त्याने विरोध केला आणि त्याच्यानंतर शद्रक मेशकची अबेदनगोची घटना आपण पाहतो. त्यावेळेस सुद्धा त्यांनी नमन केलं नाही. याचं कारणच हे होतं की देवाच्या वचनात नियमशास्त्रामध्ये ह्या गोष्टी त्यांनी वाचलेल्या होत्या आणि त्या अंतःकरणामध्ये भरलेल्या होत्या आणि म्हणूनच ते म्हणाले की आम्ही नमन करणार नाही. आम्ही अग्नीत जाणं पसंत करतो पण आम्ही नमन करणार. त्याच्यानंतर ज्यावेळेस सिंहाच्या गुहेमध्ये दानिएलला टाकण्यात आलं त्याच्या अगोदर ज्यावेळेस तो प्रार्थना करतो त्या प्रार्थनेच्या वेळेस सुद्धा देवाचं वचनच होतं की ते त्याला प्रार्थना करायला प्रवृत्त करत होतं आणि म्हणून राजाने सुद्धा तो घाबरला नाही. एवढ्या प्रकारच्या गोष्टीला तो घाबरला नाही तर सगळ्या गोष्टीला न घाबरता तो डिफेंड करत राहिला, स्टँड घेत राहिला. आणि महत्वाची वस्तू म्हणजे काय की एवढं सगळं होऊन सुद्धा त्याला सिंहाच्या गुहेत जरी टाकलं गेलं तरी देवाने त्याला जिवंत ठेवलेलं. हालेलुया. हालेलुया. देवाने त्याला मरू दिलं नाही. कारण देव जशा प्रकारे तुमच्या अंतःकरणामध्ये वचन टाकतो तशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही स्टँड घेता त्यावेळेस तुमच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा तुम्ही. हालेलुया. जशा प्रकारे शद्रक मेशक अबेदनगोनं आपलं जीवन अग्नीमध्ये जाण्यासाठी समर्पित केलं पण देवानं त्याचं संरक्षण केलं. दानिएलाने ज्यावेळेस वचनाला समर्पण केलं त्यावेळेस दानिएलाचं परमेश्वराने सिंहाच्या गुहेपासून संरक्षण केलं.
सिंहापासून संरक्षण केलं, त्यांना मारण्यापासून त्याचा प्राण जो आहे तो परमेश्वराने वाचवला. त्याच्यानंतर सुद्धा ज्यावेळेस तो प्रार्थना करण्यासाठी बसतो, बायबल असं सांगतं की त्यानं देवाच्या वचनातून, यशाच्या ग्रंथातून, यिर्मयाच्या ग्रंथातून वाचलं. यिर्मयाला देवाने सांगितलेलं होतं की 70 वर्ष यहूदा राष्ट्र बंदिवासामध्ये जाणार आहे, आणि त्यावेळेस प्रार्थना करण्यासाठी कोणती गोष्ट त्याला प्रवृत्त करत असेल तर तीच गोष्ट त्याला प्रवृत्त करते. आणि बायबल त्या ठिकाणी स्पष्ट सांगतं की त्यांनी बायबल वाचला तो गुडघ्यावरती आला. हालेलुया. त्यांनी नियमशास्त्र वाचलं, यिर्मयाचा ग्रंथ वाचला आणि तो गुडघ्यावर आला. आणि बायबल त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतं, वाचा माझ्या बरोबर दानिएलचं पुस्तक 9वा अध्याय. दुसऱ्या वचनापासून पुढे. मग दानिएला शास्त्र ग्रंथावरून समजले की यरूशलेमेच्या ओसार दशेचा काळ पुरा होण्यास 70 वर्ष लागतील, असे परमेश्वराचे वचन यिर्मयाला संदेशाला प्राप्त झाले होते. हे जाणून मी आपले प्रभू देवाकडे जाऊन प्रार्थना विनवण्या, उपवास, गोंताट नेसले व अंगावर राख उधळणे ही चालू केली. मी आपला देव परमेश्वर याची प्रार्थना करून पापांगीकार केला. तो असा, हे प्रभू, हे थोर व भयानक देवा, जे तुझवर प्रेम करतात व तुझ्या आज्ञा पाळतात त्यांच्या बरोबर तू आपला करार पाळून त्याचवर दया करतो. हालेलुया, हालेलुया. प्रार्थना तुम्हाला बायबल जे आहे ते तुम्हाला प्रार्थना करायला शिकवतं. बाजूला सांगा, बायबल वाचणार नाही तर प्रार्थना करणार नाही. हालेलुया. दानिएलाने कुठून प्रार्थना केली, कुठून उपवास केला? दानिएलाने हे सर्व कुठून केलं? ज्यावेळेस तो शास्त्र ग्रंथ वाचू लागला. यिर्मयाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं की 70 वर्ष यहूदा राष्ट्र बंदिवासामध्ये असेल. ही गोष्ट त्यांनी वाचली आणि त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की मला उपवास केला पाहिजे, मला प्रार्थना केली पाहिजे, मला या गोष्टीसाठी देवाच्या वचनाची देवाला आठवण करून दिली पाहिजे आणि देवाला सांगितलं पाहिजे की प्रभू तू बोलला होता की 70 वर्षानंतर बंदिवास उलटवला जाईल आणि तुझं वचन पूर्ण कर. हालेलुया. तुझं वचन पूर्ण कर, तुझं वचन पूर्ण कर. असा कोणतरी आळशी माणूस बसला असताना त्यांनी शास्त्र ग्रंथ असं लिहिले का? ठीक आहे, देवाने सांगितलं म्हणलं तर पूर्ण करेल, देवाने सांगितलंय म्हणलं तर सगळ्या गोष्टी करेल, त्यासाठी प्रार्थना करायची काही गरज नाही. पण हे शास्त्र आहे जे त्याला गुडघ्यावरती घेऊन आलं. हे शास्त्र आहे की जे त्याला त्याच्या पापाचा अंगीकार करायला भाग पाडतं. हे शास्त्र आहे. बायबल सांगतं की तो नम्र झाला, लीन झाला. तुम्ही जर 9वा 10वा अध्याय 11व्या 12व्या अध्यायामध्ये जर वाचत घ्या तर तुम्हाला समजत नाही की दानिएल नम्र झाला, लीन झाला. देवदूताला यावं लागलं पृथ्वीवरती त्याच्या प्रार्थनेचं उत्तर देण्याचं. हालेलुया, हालेलुया. बरेच लोक आज जगामध्ये आहेत की जे लोक वचनाच्या बाजूने त्याचा स्टँड घ्यायला तयार नाही, म्हणून भेसळ होते. आज तुमच्या अंतःकरणामध्ये जर भेसळ होत असेल तर त्या भेसळीला थांबवायचं सर्वात मोठं जर शस्त्र कोणतं असेल तर बायबल आहे. आणि ते तुम्हाला वाचावं लागेल, ते भरावं लागेल अंतःकरणामध्ये. बायबल केवळ उशाला घेऊन झोपल्याने ते काम होत नाही, लक्षात घ्या. आज बरीच लोक वचनापासून बहरलेले आहेत. याचं कारण सर्वात मोठं काय आहे तर बायबल ते वाचतच नाहीये, बायबल वाचलेलंच नाही. बरेच लोकांना मी भेटलो या काळामध्ये, या माझ्या जीवनामध्ये, की ज्या लोकांनी जे 10 वर्षापासून 20 वर्षापासून विश्वास नाही पण त्यांनी एकदा सुद्धा बायबल वाचलेलं नाही. त्यांना जर विचारलं तर यशाचं पुस्तक कुठं आहे तर ते उत्पत्तीच्या बाजूला शोधायला चालू करतात. जर एखादं पत्रांचं कुठं नाव घेतलं तर ते शोधतात तिथे कुठेतरी शोधतात. म्हणजे त्याला ठाऊकच नसतं. पुस्तकांची नावं सुद्धा माहित नाही, नेमकं पुस्तक नवीन करारात आहे की जुन्या करारात आहे हे सुद्धा काही ठाऊक नसतं. आणि जुन्या करारात किती पुस्तक आहेत, नवीन करारात किती आहेत हे सुद्धा काही माहित नाही. आणि नेमकं बायबलमध्ये शाऊल किती आहे, दानिएल किती आहे, पौल किती आहे आणि यातलं काहीच माहित नाही. आणि त्याने काय केलं हे तर गोष्ट खूप लांबची राहील, खूप लांबचं आहे हे काम. पण ते कोण आहेत आणि कुठं राहत होते, काय करत होते, या सगळ्या गोष्टी माहीत नाही. लक्षात घ्या, शत्रूसोबत लढण्यासाठी तुमच्याजवळ जर शस्त्रच नसेल तर तुम्ही लढाई हारा, लढाई तुम्ही जिंकू नाही शकत. तुमच्याजवळ कुणी पण येईल आणि तुम्हाला सांगेल की तू बुडून बाप्तिस्मा घेतलास का? अरे बुडून म्हणजे काही खरं नसतं आणि ते शिंपून घेतलेलंच खरं असतं. आणि तुम्हाला लगेच तुम्ही विचार करू लागला, कारण तुमचा जो मामा आहे तो लगेच बाजूला शेजारी बसलेला तो मामा आहे आणि तो बाजूलाच बसलेला असतो आणि तो बाजूलाच बसून लगेच सांगत असतो. हे सांगतो तर त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे ना, कारण तुझा पास्टर तुझ्या फोटो बोलतोय. सैतान कधीही गाजावाजा करून येत नाही, दुष्ट आत्मा कधीही गाजावाजा करून येत आणि विश्वासणाऱ्यांच्या जीवनात तर मुळीच अजिबात तो गाजावाजा करत, कधीच गाजावाजा करत.
कधीच तो असा बँड लावून येत नाही. तुम्हाला असं वाटेल की सैतान एकदम असं जोरात येईल आणि मग माझं जीवन सगळं हलवून टाकेल. नाही, अतिशय सौम्य रीती. त्याला गडबड नाही, त्याला ठाऊक आहे की तुम्ही कुठे करणार आहात, कुठे फसणार आहात, कुठं कसं होणार. कारण कोण कमजोर आहे आणि कोण कुठे फसणार हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आणि म्हणून तो अतिशय शांतपणे सौम्यपणे एक छोटासा किडा सोडून, एक छोटसा सोडून आणि सगळा आठवडा खात होतो, महिना खातो, वर्ष खातो. काही विश्वासदारांचं 10 वर्ष वाया गेलेले एक किडा, एकच किडा डोक्यामध्ये. मास्टरने दशमांश दिवशी काच बोल, बस एकच किडा डोक्यामध्ये टाकला. त्याला संपूर्ण वर्षभर खिसा रिकामा ठेवतो, संपूर्ण वर्षभर. कारण का एकच किडा सोडतात. जर बायबल वाचलं असतं तर दशमांश देणं गरजेचं आहे की नाही हे लगेच समजलं असतं. त्याला सैतानाच्या ऐकायची गरज पडत नाही. कारण डिफेंड करण्यासाठी तुमच्याजवळ शस्त्रच नाही. डिफेंड काय कराल तुम्ही? डिफेंड कराल, तुम्हाला डिफेंड करायचंय तर तुमच्याजवळ शस्त्र असायला हवं. लगेच म्हणायला हवं येशू ख्रिस्ताजवळ शस्त्र सैतान घेऊन आला तो म्हणाला की धोंड्याच्या भाकरी व्हावी अशी आज्ञा कर. पण येशूला हे वचन ठाऊक होतं आणि त्याच्यामुळे तो असं म्हणाला की मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही तर देवाच्या वचनाने जगेल. हालेलुया. हे जर त्याच्या अंतःकरणात नसतं तर तो डिफेंड करू शकला नसता. लक्षात घ्या, तुमच्याजवळ ज्यावेळेस असं एखादं भेसळ येते त्यावेळेस तुम्हाला डिफेंड करण्यासाठी, त्याला थांबवण्यासाठी, त्याला परतवून लावण्यासाठी तुमच्याजवळ आत्म्याची जी तलवार, जी वचनाची तलवार आहे ती असावीच लागेल. जर नसेल तर तुम्ही त्याला परतवून नाही लावू शकत. तुम्ही म्हणाल की खरंच भाकरी होती का? काही लोक तर डोळ्यासमोर प्रार्थना करणारे बदलवून ऐकून त्याचं. काही लोक तर आयुष्य घालवतात प्रार्थना करण्यामध्ये. कारण अशाच काही विश्वास तर असे आहेत की व्यर्थ गोष्टींसाठी अख्खं आयुष्यभर प्रार्थना करतात, काहीच होत नाही त्यांचे, पान सुद्धा हलत नाही जाणार. का होत नाही माहिती आहे? 10 वर्ष लोकांनी वाया लावले. 10 वर्ष वाया लावले. त्यांच्या कोणत्या गोष्टी, ना त्यांच्याकडून सेवा झाली, ना त्यांच्याकडून प्रार्थना झाल्या, ना त्यांचं जीवन बदललं, ना त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळाला. काय नाही झालं. का नाही झालं? डिफेंड करण्यासाठी त्यांच्याजवळ वचन नव्हतं, त्यांच्याजवळ शस्त्रच नव्हतं. ते शस्त्र नाकारून ते शस्त्र उशालाच घेऊन झोपण्यात निघण्याला मांडले. काही लोक तर नुसतं फ्री ट्रॅक खिशात ठेवण्याचा आनंद मानतो. माझ्या खिशात फ्री ट्रॅक सोडून बघा आणि मी घोड्यावरून चाललो होतो आणि बघा मग मला अजिबात भीती वाटली. लहान बाळासारखा हा विश्वास, असा विश्वास असणं चांगली गोष्ट आहे, वाईट नाही हे. पण हे किती दिवस तुम्ही बॅगेत नवीन करार घेऊन जाणार आणि म्हणणार की सैतान माझ्याजवळ अजिबात येणार नाही, माझ्या बॅगेत नवीन करार आहे. बरीच लोक असे अजून सुद्धा विश्वासणारे आहेत असे की बॅगेत नवीन करार आणि उशाला घेऊन झोपणार आहे. बायबल उशाला घेऊन झोपतात. चांगली गोष्ट आहे उशाला घेऊन. लगेच जाग आली तर अंधारात लगेच उठून तुम्ही वाचू शकताय मोबाईलच्या उजेडात. चांगली गोष्ट आहे असं जर असेल तर. पण एक गोष्ट आहे की हे लहान बाळांचं झालं बोलतो. लहान बाळ असं म्हणतात है ना, लहान बाळांचं ह्या गोष्टी आहेत. लहान ज्यावेळेस तुम्ही होतात त्यावेळेस. पण किती दिवस हे असं चालणार की जोपर्यंत तुम्ही ते वाचणार नाही तोपर्यंत तुमच्याजवळ शस्त्र असणार नाही. कारण ते शस्त्र वाचल्याशिवाय, ते शस्त्र अंतःकरणात भरल्याशिवाय ज्यावेळेस हमला होईल त्यावेळेस तुम्हाला परतवून लावता आलं पाहिजे. बरीच लोक छोट्या छोट्या गोष्टीला घेऊन बघतो, छोट्या गोष्टी. आणि सैतान खूप काही मोठा पॉईंट सांगणार नाही तुम्हाला, अगदी मोठं काही सांगणार नाही की असं तू कर. मग सैतान लगेच काय तुम्हाला लगेच दारूच्या मुठ्यावर नाही घेऊन जाणार किंवा लगेच तुम्हाला असं म्हणणार नाही घे मिसळून लगेच खा, असं काही म्हणणार नाही. किंवा एखाद्याचा चाकू नाही देणार हातामध्ये की तू जाऊन खून कर लगेच. हे सगळं काही लगेच तो करत नाही. त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. अगदी सकाळी झोपेतून जर तुम्हाला प्रार्थनेसाठी उठायचं असेल ना तरी समजा तुम्ही अलाराम लावून ठेवलाय सकाळी पहाटे 4चा किंवा 5चा आणि अलाराम वाजला तर लगेच तो तुम्हाला लगेच सांगणार नाही उठू नको, असं नाही सांगणार. तो काय सांगणार ठाऊक आहे तुम्हाला? अजून 5 मिनिटं झोप. अलाराम वाजलेला आहे, 5 मिनिटानंतर उठू शकतो असंच सांगतो सर. तो कधीही सांगत नाही उठू नकोस, तो कधी नाही सांगत. आणि ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस डोळे उघडतात त्यावेळेस 8 वाजता इतकं सौम्य काम करतो तो, इतकं सौम्य, खरंच तो सौम्य काम करतो. पण त्या सौम्य कामाला जर डिपेंड करायचं असेल तर तुम्हाला एकच गोष्ट करावं लागेल, लक्षात भरावं लागेल, इतकं भरावं लागेल
की ज्यावेळेस हमला होईल खरोखर, ज्यावेळेस तुमच्याजवळ काहीतरी डिफेंड करण्यासाठी असलं पाहिजे. आणि डिफेंड करू शकतो कोण? तर वचन डिफेंड करू शकतं. कारण आत्मा काम करतो वचनाला घेऊनच. हालेलुया. आत्मा वचनाच्या विरोधात काम नाही करत, वचन नसताना काम नाही करू शकत. काही लोक अशी आहेत जी सुरुवातीला त्यांच्यामध्ये ते वचन नाही, त्यावेळेस सुरुवातीला तो काम करतो, पण एक काळ असा येतो की तुम्हाला त्या वचनाला घ्यावंच लागतं, स्वीकारावंच लागतं, भरावंच लागतं. आणि कदाचित तुम्हाला वाचता येत नसेल, पण ऐकून का असं ना, पण तुमच्या अंतर्गतात ते भरावं लागेल. आणि भरल्यानंतर मग एक दिवस ज्यावेळेस हमला होईल खरोखर, त्यावेळेस मात्र तुम्हाला त्याला परतवून लावता येईल. अगदी सहज रीतीने दानिएलला सांगतो, शद्रक मेशक अबेदnego सांगतो. ज्यावेळेस पौल असं म्हणतो त्यानंतरच्या पत्रामध्ये, पौल काय म्हणाला, वाचा ते माझ्याबरोबर वाचल्यानंतर तुमच्या लक्षात. पहिला अध्याय त्याचं 8वं वचन आहे. काय सांगतं 8वं वचन? आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही अदृश्य ठरावे, म्हणून तोच शेवटपर्यंत तुम्हास काय करेल, दृढ राखेल. अजून एक वचन वाचा माझ्याबरोबर. दुसरे ग्रंथ असतो. सातवा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. वाचा कोणीतरी. तेव्हा प्रियजन हो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपल्या स्वतःला शुद्ध करून आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली, तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूतांनी सांगितली, तरी तो शापग्रस्त असो. हालेलुया. आता ही जी वचनं आहेत, ही वचनं तुम्हाला शुद्धतेपासून अशुद्धतेपासून शुद्ध राखण्यासाठी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पौल करंथीकराच्या किंवा गलतीकराच्या मंडळीला ह्या गोष्टीचं गांभीर्य समजावून सांगतोय. आणि हे गांभीर्य इतकं गंभीर आहे, हे समजावून सांगत असताना त्यांनी या गोष्टीला इतकं, जे गलतीकराचं वचन वाचलं आपण, ते वचन असं सांगतं की जर मी तुम्हाला जे वचन शिकवलेलं आहे, मी जे तुम्हाला वचन पवित्रपणे सांगितलेलं आहे, त्या गोष्टी व्यतिरिक्त जर अन्य सुवार्ता असेल किंवा अन्य शिक्षण असेल, या जर गोष्टी तुम्हाला येऊन जर कोणी सांगितल्या, तर तो व्यक्ती शापग्रस्त असो असं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय की जी भेसळ आहे, ती भेसळ त्या वेळेपासून सुरू होती. हालेलुया. त्या वेळेपासून सुरू होती आणि आतापर्यंत ती सुरू आहे. आणि जोपर्यंत ख्रिस्त येणार नाही तोपर्यंत ती सुरू राहील. पण ती बंद करायची तुमच्या पोटी, हे तुमच्या हातामध्ये आहे. हालेलुया. तुम्हाला स्वतःला शुद्ध राखायचं आहे, तर शुद्धतेला आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध करा. टिकवून ठेवण्यासाठी आपण स्वतः पवित्र जीवन जगलं पाहिजे आणि ते वचन भरलं पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये. आणि इतकं भरलं पाहिजे की त्या भरण्याने आपण ज्यावेळेस भेसळ आपल्या समोर येईल, त्यावेळेस आपल्याला योग्य डिफेंड करता आलं पाहिजे. कारण डिफेंड करण्यासाठी तुम्हाला वाचावं लागेल, कारण तुम्हाला हे समजावं लागेल की ते वचनच
माझ्यासाठी गड आहे किंवा माझ्यासाठी शस्त्र आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला ते समजत नाही तोपर्यंत तुम्ही ते करू शकत नाही. कारण दावीद काय म्हणतो आपल्या स्तोत्रामध्ये, स्तोत्र 119 अध्याय स्तोत्र 119 देवाचं वचन काय काय करू शकतं, देवाच्या वचनामध्ये काय काय सामर्थ्य आहे, या सगळ्या गोष्टी स्तोत्र 119 मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वचनांच्या मध्ये वेगवेगळ्या भागामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. ही अगदी 6 वचनापासून ही वचनं जर लिहून ठेवली किंवा जर ती पाठ केली तर तुम्ही खूप परमेश्वराच्या त्या शस्त्राला आपल्या जवळ ठेवा. कारण ते वचन आहे 6वं वचन. 6वं वचन सांगतं, मी तुझ्या सर्व आज्ञाकडे लक्ष पुरवले तर मी फजित होणार नाही. माझ्याबरोबर म्हणा, मी जर त्याच्या आज्ञाकडे लक्ष पुरवले तर मी फजित होणार नाही. 9वं वचन, तरुण आपला वर्तन क्रम कशाने शुद्ध राखील तर तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. हालेलुया. त्याच्यानंतर 24वं वचन आहे त्याच ठिकाणी, तुझे निर्बंध मला आनंददायी आहे ते माझे मंत्री आहे. हालेलुया. त्याच्यानंतर 25वं वचन आहे, माझा जीव धुळीस मिळाला तो आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. त्याच्यानंतर जर तुम्ही 32वं वचन वाचलं, 32, तू माझे मन विकसित करतोस तेव्हा मी तुझ्या आज्ञांच्या मार्गाने धावतो. हालेलुया. आणि त्याच्यानंतर 16वं वचन आहे, मी तुझ्या नियमांनी आनंदित होईल, मी तुझे वचन विसरावयाचा नाही. हालेलुया. ही सगळी वचनं जी आहेत ही सगळी वचनं तुम्हाला मला नाही करतात, बोध करतात. त्याच्यानंतर जर तुम्ही वाचलं 34वं वचन आहे, 34 वचन आहे, 37 वचन आहे, मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन, खरोखर अगदी मनापासून ते पाळीन. 37 सांगतं, निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळीन, तुझ्या मार्गात मला नवजीवन दे. त्याच्यानंतर 50वं वचन आहे, माझ्या दुःखात माझे सांत्वन हेच आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आणि त्याच्यानंतर आहे 63वं वचन, तुझे भय घालणाऱ्या सर्वांचा व तुझे विधी पाळणाऱ्यांचा मी सोबती आहे. हालेलुया. आणि त्याच्यानंतर आहे 70वं वचन, त्यांचे मन कठीण झाले आहे, मी तर तुझ्या नियमशास्त्रात रमून गेलो आहे. 71 असं म्हणतं, मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. आणि त्याच्यानंतर 79 वचन आहे 79, तुझे भय धरणारे माझ्याकडे पाहून म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील. हालेलुया. 92 असं सांगतं, तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. आणि त्याच्यानंतर 93 असं म्हणतं, तुझे विधी मी कधी विसरणार नाही कारण तू त्यांच्या योगे मला नवजीवन दिले आहे. त्याच्यानंतर 84 आहे, 94 नाही 98 आहे, 98 98 सांगतं, तुझ्या आज्ञा मला आपल्या महिन्यापेक्षा अधिक सुज्ञ करतात कारण मी सदोती माझ्या जवळच आहे. आणि 99, माझ्या सर्व शिक्षकापेक्षा मला मी अधिक समजच आहे कारण तुझ्या निर्बंधांचे मी मनन करतो. 100 वयोवृद्धापेक्षा मला अधिक कळते कारण तू तुझे विधी पाळतो. 105, तुझे वचन माझ्या पावलाकरता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. 130 काय सांगतं, तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. आणि 165 सांगतं, तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांती असते, त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही. हालेलुया. सगळी वचनं ज्यावेळेस तुम्ही मनपूर्वक वाचा, ध्यान कराल, मनन कराल त्याच्यावर आणि तुम्हाला समजू लागेल की वचनाची महत्त्व केवढी मोठी आहे. बायबल किती महत्त्वपूर्ण आहे, बायबल तुमच्यासाठी किती आवश्यक आहे आणि ते भरणं किती आवश्यक आहे. ज्यावेळेस हे भरलं जातं त्यावेळेस खूप मोठ्या गोष्टी तुमच्या जीवनातून प्रकट होऊ शकतात. आणि म्हणून तुम्हाला डिफेंड करायचं असेल भेसळीला, डिफेंड करायचं असेल खोट्या शिक्षणाला, जर डिफेंड करायचं असेल किंवा त्याचा विरोध करायचा असेल की मला स्टँड घ्यायचा आहे
सगळ्या गोष्टींच्या विरोधात, तर वचनाशिवाय तुम्ही स्टँड घेऊ शकत नाही. तुमच्याजवळ जर वचन नसेल तर तुम्ही उभं नाही राहू शकत. तुमच्याजवळ वचन नसेल तर तुम्हाला कोणत्याही गडाला पाडता येणार नाही. कारण तुमच्याजवळ जो मजबूत तुमचा जो आवश्यक गड आहे तो गड तुमच्याजवळ नसल्यामुळं तुम्ही दुसऱ्या कोणत्याही गडाला विरोध करू शकत नाही. कारण सैतानाच्या कोणत्याही गडाला विरोध करण्यासाठी आवश्यक असणारी कोणती गोष्ट आहे तर ते शस्त्र बायबल आहे, ते वचन आहे. आणि तेच तुम्हाला डिफेंड करण्यासाठी मदत करेल, सहाय्य करेल. आणि इतिहासामध्ये जसं मार्टिन ल्युथर उभा राहिला तसं तुम्ही उभे राहा. हालेलुया. तुमच्या जीवनातून परमेश्वर उभा करेल ते सामर्थ्य. कारण उभं राहण्यासाठी एकच गोष्ट कारणीभूत ठरते म्हणजे देवाचं वचन. आणि ते तुम्हाला उभं करेल तुमच्या पायावरती, तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या मनामध्ये. आणि जेव्हा तुम्ही भराल आणि तुम्ही उभे राहाल आणि म्हणाल की मी शत्रू विरुद्ध उभा राहतो, मी स्टँड घेतो, आणि तुमच्या पुढे शत्रू पाहायला आणि तो तुमच्या समोर नेस्तनाबूत झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही विजयी झाले तुम्हाला दिसेल. कारण विजयी तोच व्यक्ती होऊ शकतो जो वचनाने भरलेला आहे. ज्याच्यामध्ये वचन नाही तो अगदी कोणत्याही खोट्या शिक्षणाला लगेच बळी पडतो, कोणत्याही खोट्या गोष्टींना लगेच बळी पडतो. एक सैतान त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी टाकतो आणि लगेच तो बळी पडतो. आणि तो म्हणतो तू म्हणतोस ते पण बरोबर आहे, तू म्हणतोस ते पण बरोबर आहे, तू म्हणतोस ते पण बरोबर, तू म्हणतोस ते पण बरोबर. सगळे जण तू बरोबर, सगळ्यांना खुश ठेवायचं. लक्षात घ्या, तुम्ही सगळ्यांना खुश नाही करू शकत. सगळे खुश नाही राहणार. कारण जर तुम्ही देवाच्या मार्गाने चालाल ना तर तुमचे विरोधी असणार. हालेलुया. कारण ज्यावेळेस तुम्ही सत्याच्या मार्गाने चालता त्यावेळेस विरोधी असतात, विरोधी असतात. लक्षात घ्या, दावीद ज्यावेळेस देवाच्या मार्गाने चालला त्यावेळेस विरोधी नव्हते का? त्याचे भरपूर विरोधी होते. दावीदावर पण वेगवेगळ्या वेळेस हमले झाले. दावीदावेळेस एकदा हमला झाला तो फसला, एकदा हमला झाला तो फसला. पण ज्यावेळेस त्याच्यावर दुसरा हमला झाला, ज्यावेळेस तो फिरत होता, अबशलोमापासून पळून जात होता, त्याला शिवीगाळ करणारा एक माणूस होता. पण त्यावेळेस यहोवा म्हणाला की मी याला मारून टाकतो. पण दावीद म्हणाला नाही, त्याला मारायचं. कारण देवानेच त्याला सांगितलं असेल मला कदाचित शिव्या शाप देण्याचं. मी ते नाकारणार नाही. हालेलुया. मी स्वीकारतो ते माझ्या. आणि तेच त्याची धार्मिकता होती. लक्षात, तेच त्याचं बळ होतं, तेच त्याच्यामध्ये अंतःकरण होतं. आणि बऱ्याच वेळेस त्यांनी जे डिफेंड केले आणि तोच दावीद 119 स्तोत्र लिहितो आणि तोच म्हणतो की तुझं वचन मला नवजीवन. हालेलुया. त्याला नवीन जीवन मिळालं आणि ते नवीन जीवन त्यानं अंतःकरणात स्वीकारलं. तो चालला त्या वचनानुसार. आणि पुढे जाऊन बायबल असं सांगतं की दावीदावर परत हमला झाला, परत हमला झाला. पण परत हमला झाल्यानंतर दावीद त्यावेळेस फसला नाही. हालेलुया. दावीद त्यावेळेस फसला नाही. दावीदाने त्यावेळेस पाप नाही केले. परत त्याच्यावरती हमला झाला. देवाच्या वचनाला तुच्छ लेखण्यासाठी त्याच्यावर बऱ्याच वेळेस त्याच्यानंतर सुद्धा हमले झालेले. पण त्या प्रत्येक वेळेस त्यांनी डिफेंड केलं आणि तो म्हणाला की देवाच्या वचनाने मला नवजीवन दिलेलं आहे. आणि तेच वचन मला माझ्या शिक्षकांपेक्षा अधिक समंजस करतं, अधिक ज्ञानी बनवतं, वयोवृद्धापेक्षा मला अधिक कळतं. कारण मी त्याच्या विधीचं पालन करतो. हालेलुया. जर देवाचे विधी, देवाचे वचन तुमच्या जवळ असतील तर वयोवृद्धापेक्षा अधिक तुम्हाला कळेल, वयस्कर व्यक्तीपेक्षा तुम्हाला अधिक कळेल. कारण परमेश्वराचं वचन कशा प्रकारे शिकवतं. दानियेलावर हमले झाले, दावीदावर हमले झाले, योबावर हमला झाला, येशू ख्रिस्तावर हमला झाला. पण त्या वेळेस त्यांनी कशाचा विरोध केला असेल, त्यांनी कोणत्या गोष्टीद्वारे विरोध केला असेल तर वचनाला घेऊनच त्यांनी विरोध केला. वचनाला घेऊन विरोध केला आणि बायबलला सांगतं सैतान पळून गेला. हालेलुया. सैतान पळून गेला. योबावर ज्यावेळेस हमले झाले त्यावेळेस योब राखेत बसला आणि राखेत बसल्यानंतर त्याची स्वतःची पत्नी त्याजवळ येते आणि ती म्हणते की सर्व सोडून दे, देवाला शिव्या शाप दे आणि मरून जा. पण त्यावेळेस सुद्धा योब असं म्हणत नाही की देव चुकीचा आहे किंवा देव वाईट आहे किंवा देव कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करतो. तो नेहमी असं म्हणत राहिला की देवाने काही वाईट केलेलं नाही. देव माझ्या बाबतीत चांगलाच विचार करतो. सगळं काही समजलं होतं तरी सुद्धा ते मित्र त्याजवळ आले, मित्रांनी त्याला उचकवलं, बऱ्याच गोष्टी केल्या, पण योबाने आपलं सत्व सोडलं. हालेलुया. एकच गोष्ट त्याला टिकवून ठेवली सत्वामध्ये, ते म्हणजे देवाचं वचन, ते म्हणजे देवाकडून आलेले शब्द जे होते हे शब्द त्याला टिकवून ठेवले. तुमच्याजवळ जर ते असतील ना तर तुम्ही टिकून राहा. तुमच्या जीवनामध्ये निराश येणार नाही असं नाही, तुमच्या जीवनात संकट येणार नाहीत असं नाही. बऱ्याच संकटातून अडचणीतून देव तुम्हाला घेऊन जाईल. पण त्या वेळेस बायबल सांगते की नीतिमानाला ती संकट यासाठी येतात की तो मजबूत बनावा, तो आत्म्यामध्ये मजबूत बनावा. ती शस्त्र किती मजबूत आहे, ते शस्त्र किती सामर्थ्य आहे, त्या शस्त्राचं महात्म्य त्याला समजावं यासाठी त्याच्यावर संकट येतात.
हालेलुया. कारण शस्त्र चालवायला आपण शिकलं पाहिजे. शस्त्र म्यानात घालून ठेवण्यासाठी तुमच्या आणि माझ्याजवळ दिलेलं नाही, ते चालवण्यासाठी, शत्रूला मारण्यासाठी दिलेलं आहे तुमच्या आणि माझ्याजवळ. आणि ते चालवलं पाहिजे आपण. कारण ज्यावेळेस भेसळ होते त्यावेळेस सगळं काही बिघडतं. भेसळ होते त्यावेळेस लक्षात घ्या, भेसळ होते त्यावेळेस तुमचं वर्ष वाया जातात, तुमची वेळ वाया जातो. आणि त्याच प्रकारे तुमचं अंतःकरणामध्ये असलेल्या बऱ्याचशा गोष्टी जे देवाने योजना चालू केली असते त्या योजना अटकाव होतो. आणि देवानं ज्या गोष्टी कार्याची सुरुवात केली असती ते कार्य कुठं ना कुठेतरी स्टॉप होतं, थांबतं. कारण भेसळ असल्यामुळं देवाला कार्य करता येत नाही. देवाच्या मुख्य वचनाला आपण विरोध करतो त्यावेळेस असलेलं जे देवाने चालू केलेलं जे काम असतं ते नेमकं थांबतं त्यावेळेस. कारण भेसळ तुम्हाला विश्वासापासून पाठीमागं ठेवतो. बरीच लोक आहेत जगामध्ये का की अंतःकरणामध्ये केवळ भेसळ, वचनांची भेसळ घुसवल्यामुळं त्यांना देवाच्या वचनावर विश्वास ठेवायला चढतात. आणि कोण घुसवते की भेसळ? सैतान घुसवतो. आणि सैतान असं म्हणतो नुसता प्रार्थना करून कुठं काय होतं का, नुसतं बायबल वाचून कुठं काय होतं का, आणि नुसतं देवाच्या वचनावर विश्वास ठेवून कुठं काय होतं का. कारण लक्षात घ्या, मी करतो सैतान, त्या गोष्टी करत असतो. सैतानाला असं वाटतं नाही की असं काही होत. सैतान वारंवार अशा प्रकारचे हमले करतो तुमच्या आणि माझ्यावर. प्रत्येकावर अशा प्रकारचे हमले होतात. पण त्या हमल्याला परतवून जर लावायचं असेल तुम्हाला तर केवळ तुमच्याजवळ हे असायला. हे जर नसेल तर तुम्ही त्याला परतवून लावू शकणार नाही. कारण सैतान तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हमले करतो. कारण भेसळ तुम्हाला क्षमा करण्यापासून थांबवते, भेसळ तुम्हाला वाईट सोडण्यापासून थांबवते, भेसळ तुम्हाला व्यसनाकडे घेऊन जाऊ शकते. कारण भेसळ काय करते बरं? व्यसनाकडे घेऊन जाते, भेसळ वाईट गोष्टीकडे घेऊन जाते. आणि तेच वचन बाय सैतान तुमच्याजवळ काढून आणून देतो आणि तो सांगतो की असं लिहिलेलं बायबलमध्ये. आणि तीच वचनं तुमच्या समोर येते आणि तीच वचनं तुम्हाला दाखवली जातील आणि तुम्हाला समजेल की अशा अशा प्रकार आहे आणि हे सगळं तुला केलं पाहिजे. आणि हे नाही केलं तर बघ मग तुझ्या जीवनामध्ये देव तर काय करणार नाही, देव तर जबाबदारी ती घेणार नाही. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुमच्याजवळ येतील. त्यावेळेस तुम्हाला या गोष्टीला डिफेंड करण्यासाठी जे योग्य आहे ते तुमच्या डोक्यात भरलेलं असलं पाहिजे. हालेलुया. जर ते योग्य भरलेलं नसेल तर वाईट कुठेतरी घुसवलं जाईल आणि त्या वाईट गोष्टीमुळे होईल काय नेमकं की जे वाईट आहे ते वाईटच तुम्ही करत राहणार, चुकीचंच करत राहणार, जे योग्य आहे ते करत राहणार. भेसळ तुम्हाला क्षमा करण्यापासून थांबवते. भेसळ तुम्हाला क्षमा नाही करू देते, तुम्हाला ते कठोर बनवते, हृदयामध्ये कठोर बनवते, नम्र होण्यापासून तुम्हाला थांबवते. आणि नम्र तुम्ही झाला तर त्याला माहित आहे की तुम्ही नम्र होण्याने काय तुमच्या जीवनामध्ये बदल होणार. दानिएलला नम्र होईपर्यंत त्याची प्रार्थना परमेश्वराला अडवून ठेवली. त्याचं उत्तर जे प्रार्थनेचं उत्तर आहे ते अडवून ठेवलं होतं. 21 दिवसापर्यंत दानिएलच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही परमेश्वराने. एकच कारण होतं, दानिएल नम्र झालेला नव्हता. आणि ज्यावेळेस तो नम्र झाला त्यावेळेस देवदूत स्वतः आला त्याचं उत्तर देण्यासाठी. हालेलुया. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस आपली भेसळ जी आहे ती नम्र होण्यापासून माणसाला थांबवते. बरीच विश्वासणारे अशा आहेत की त्या भेसळीमुळे आज गर्विष्ठ जीवन जगत आहे आणि त्यांना पास्टर जे सांगतो त्याच्यावर विश्वासच नाही, जे बायबल सांगतात त्याच्यावर विश्वासच नाही. ते आपल्या धुंदीमध्ये असतात, आपल्याला धुंदीत असतात. त्यांना जे बायबल जरी वाचला, सकाळी बायबल जरी वाचून आणलं असतं, सकाळी जरी प्रार्थना केली असली, सकाळी जरी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, धार्मिक गोष्टी जरी केल्या असल्या तरी ते आपल्याला धुंदीत असतात. त्यांना असं वाटतं नाही, मला त्यांच्याजवळ एक वेगळ्या प्रकारचं बायबल आहे, एक वेगळ्या प्रकारची वचन आहे. किती वचनं त्यांनी ती बरोबर स्वतःसाठी राखून ठेवले आणि त्यानुसार ते जगत राहतात. आणि ते जगल्यामुळे होतं काय, त्यांचं जीवन जे आहे त्या भेसळीनेच कायम भरलेलं असतं. आणि सर्वात शेवटी त्यांना डोळे उघडतात त्यावेळेस त्यांना समजतं की अरे आपण तर आंधळ्याच्या वाटेने चाललेलो, आपण तर खड्ड्यात येऊन पडलेलो. आणि लक्षात घ्या, वचन तुम्हाला नम्र बनवतं. जो नम्र नाहीये तो वचनानुसार चालणारच नाही. जो क्षमा करत नाही तो वचनाला त्याला स्वीकारलेलंच नाही, बायबल त्याला समजलेलंच नाही. पण सैतान क्षमा करू देत नाही, सैतान क्षमा नाही करू देत. सैतान म्हणतो नाही, सैतान वेगवेगळ्या प्रकारचा, तू क्षमा केलीस ना तर तू असं वागेल, तू क्षमा केलीस ना तर तू मग तुझी काही किंमत राहणार नाही, तू क्षमा केलीस ना तर तुला कोणत्याही प्रकारे भविष्यात खूप संकटाचा सामना करावा लागेल. आणि असं बरंच काय काय सगळं काही तुमच्या समोर येतं आणि मग इतकी भेसळ होती. मग तुम्हाला कोणं पडतं नेमकं हे करावं, क्षमा करावी की नाही करावी, क्षमा करावी न करावी. पण आपण निर्णय नाही घेऊ शकत आणि मग निर्णय घेऊ शकत नाही त्यावेळेस होतं काय गोंधळ,
की आपलं जीवन पूर्णपणे भ्रष्ट झालं आणि मग आपल्याला असं वाटतं की नाही जाऊ द्या तिकडे हे वचन वगैरे हे सगळं काही खूप धार्मिक लोकांच्या जीवनामध्ये ते होतं. आपल्यासारख्या साध्या माणसांच्या जीवनामध्ये असलं काही होत नाही. पण लक्षात घ्या, तुम्ही आणि मी आपण कितीही जरी साधे असलो तरी परमेश्वर तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. तुमच्या आणि माझ्यावर देवाची प्रीती आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण अर्पण केलेला आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपण क्षमा करायला हवी. कारण हे सण तुम्हाला क्षमा नाही करू देणार, हे सण तुम्हाला प्रार्थना नाही करू देणार, हे सण तुम्हाला बायबल वाचू देणार नाही, तुम्हाला बायबलवर विश्वास ठेवायला ते कमी करेल. तुमचा विश्वास कमी करत राहील. ते म्हणत राहील की बायबल वाचल्याने नेमकं काय होणार नाही, पण बायबल वाचल्यानेच सगळं काही होतं हे तुम्हाला मी आज ठणकावून सांगत आहे. हालेलुया. हे सण कितीही झाली तर बायबल वाचायला थांबवू नका. बाजूला सांग, हे सण कितीही झाली तरी प्रार्थना करायचं बंद करू नका. कारण प्रार्थना बंद पाडण्यासाठी भरपूर हमले तुमच्यावरती केले जातात, भरपूर हमले केले जातात, भरपूर बेसन तुमच्या डोक्यात टाकले जाईल, वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतील. पण या सगळ्या झाल्यानंतर तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की वचन मला प्रार्थना करायला लागतं. हालेलुया. कारण बायबल सांगते म्हणून मी प्रार्थना करणार, माझा देव सांगतोय म्हणून मला प्रार्थना करणार. माझे विचार काय म्हणतात म्हणून नाही, परिस्थिती काय म्हणते म्हणून नाही, पण बायबल सांगतं, वचन सांगतं म्हणून मला केलंच पाहिजे. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही काही बंद करत नाही तोपर्यंत देव तुमच्या बाजूने मजबूत लागण्यासाठी आहे. हालेलुया. पण ज्या दिवशी तुम्ही बंद कराल त्यावेळेस ती लढाई थांबेल, ती लढाई सर्व काही स्टॉप होईल आणि मग एकटे लढत राहा तुम्ही आणि मग खूप लोक लढत आहेत पण जिंकत नाही. त्याचं कारण हे आहे की ते एकटेच लढत आहे. वचन त्यांच्या बरोबर नाही, बायबल त्यांच्या बरोबर नाही आणि देव त्यांच्या बरोबर नाही, आत्मा त्यांच्या बरोबर नाही. कारण त्यांनी भेसळीला स्वीकारलं. ज्यावेळेस तुम्ही पूर्ण स्पष्ट व्हा की देव काय करतो, देव काय करणार आहे, देव कशा प्रकारे करू शकतो, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस खऱ्या अर्थाने समजतील त्यावेळेस भेसळ तुमच्या अंतःकरणामध्ये होऊ शकत नाही. हालेलुया. आज आपण पेंटिकॉस्टल पद्धतीने चालत आहोत. याचं सर्वात मोठं कारण हे आहे, लक्षात घ्या, ज्यावेळेस आम्हाला वचन शिकवलं जात होतं त्यावेळेस माझं लक्ष खरोखर त्या वचनाकडे होतं, खरोखर त्या गोष्टीकडे होतं. ज्यावेळेस जर नसेल ना तर लक्षात घ्या, आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत की त्या ठिकाणी सुद्धा मार्टिन लुथरने ज्याला विरोध केला त्याला आपल्याला विरोध करायची वेळ आली. कारण ते विरोध केला जात नाही याचं कारण हे असं आहे की ज्यावेळेस आम्हाला खरोखर शिकवलं जात होतं, माझ्या बॅचसोबत किंवा माझ्यासोबत शिकलेले असे बरेच जण आहेत की त्या भेसळीमध्ये अडकले मधल्या काळामध्ये, पण त्या मधल्या काळात मी अडकलो नाही. त्याचं कारण हे सर्वात मोठं की भरपूर रीतीनं ते वचन भरलं गेलेलं होतं अंतःकरण. ज्यावेळेस खोटं माझ्यासमोर आलं त्यावेळेस त्याला विरोध करण्यासाठी, डिफेंड करण्यासाठी माझ्याजवळ काहीतरी होतं आणि त्या गोष्टीने विरोध केला आणि मग त्यावेळेस विरोध केल्यामुळं आज ते गोष्टी आपण या ठिकाणी करत नाही. हालेलुया. बायबल स्पष्टपणे आपल्याला या गोष्टी शिकवतात आणि म्हणूनच माझ्यासोबत एक वचन वाचा, 2 तिमोथेला पत्र त्याचा 3रा अध्याय. 2 तिमोथेला पत्र 3रा अध्याय. त्याच्या पहिल्या वर्षापासून शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण माणसे स्वार्थी, लबाडखोर, धनलोभी, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मारणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, सहारखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघाती, खूप गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याच्या ऐवजी सुख विलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य स्वरूप दाखवून तुझे सामर्थ्य नाकारणारे असतील, त्यांच्यापासून ही दूर राहा. त्यांच्यापैकी असे काही लोक आहेत की जे घरात हळूच शिरून पापाने भारलेल्या नाना प्रकारच्या वासनांनी बहरलेल्या, सदा शिकत असूनही स्वतःच्या ज्ञानाला कधी न पोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रिया वश करतात. यान्नेस व याम्ब्रेस यांनी जसे मोशेला अडवले तसे हेही सत्याला अडवतात. हे लोक भ्रष्ट बुद्धी बनलेले व विश्वासा संबंधाने पसंतीस न उतरलेले असे आहेत. तरी हे
अधिक सरसावणार नाही, कारण जसे त्यांचे मूर्खपण उघड झाले तसे यांचेही सर्वांना उघड होईल. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मोशेला त्यांनी विरोध केला होता, याज्ञेसाठी, यात्रेसाठी. तशाच प्रकारे तुम्हाला मला सुद्धा विरोध करणारे बरेच जण होते. पण त्या विरोधाला तुम्हाला सामोरं जात असताना तुमच्याजवळ जर शस्त्र असेल तर मात्र तुम्ही त्याला डिफेंड करू शकाल. कारण शेवटच्या काळामध्ये आपण जगत आहोत आणि सुभक्तीचं बाह्य रूप दाखवून त्याचं सामर्थ्य नाकारणारे अशी बरीच लोक भेटतील तुम्हाला. आणि सदा शिकत असूनही त्या सत्यापर्यंत न पोचणारे असे बरेच आजूबाजूला विश्वासणारे आहेत. त्यांच्यामध्ये तुमची गणना होऊ नये, त्यांच्यामध्ये तुम्ही गणलं जाऊ नये. कारण शिकताय तुम्ही तर त्याचं पालन करायला शिका. जर शिकताय, जर तुमच्या अंतःकरणामध्ये त्या गोष्टी येत आहेत तर पालन करायला शिका. कारण काळ झपाट्यानं बदलत चाललेला आहे आणि हा काळ तुमच्यासाठी थांबणार नाही, तुमच्यासाठी वाट पाहत राहणार नाही की माझं लेकरू कधी बदलेल आणि मग तोपर्यंत मी वाट पाहत राहतो. नाही, काळ बदलत राहील. जो येणार आहे तो कधी उशीर करणार नाही, त्याच्या वेळेत तो येईल. पण तो येण्यापूर्वी जर तुम्ही आणि माझं अंतःकरण जर आपण त्या गोष्टीकडे लावलं नसेल तर लक्षात घ्या, आपण इथेच राहू. आणि इथं राहू नये यासाठी आवश्यक कोणती गोष्ट आहे की तुम्हाला मला त्या गोष्टीकडे लक्ष लावलं पाहिजे. आणि आपल्या अंतःकरणावर नाही तर देवाच्या वचनावर आपण डिपेंड राहिलं पाहिजे. आपल्या बुद्धीवर नाही, आपल्या विचारावर नाही, आपल्या मनात जे आहे त्या गोष्टीवर नाही. तर देव जे तुम्हाला मला सांगतो, शिकवतो त्या गोष्टीवर डिपेंड राहिलं पाहिजे. सैतान जे तुम्हाला सांगतो त्या गोष्टीवर तुम्ही डिपेंड नाही राहिलं पाहिजे. कारण सैतान वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगेल, पण त्याला डिफेंड करण्यासाठी जर तुमच्याजवळ प्रार्थना असेल, वचन असेल, तुम्ही योग्य प्रकारे शिकला असाल आणि ते फॉलो करत असाल तर दिवस वाईट असतील तुमच्या जीवनामध्ये, पण परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य पण देवाजवळ आहे. लक्षात, देव त्या परिस्थितीतून बाहेर काढेल, तुम्हाला मजबूत खडकावर आणून उभा करेल, निराशेतून बाहेर काढेल, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीतून बाहेर काढेल आणि तुम्ही मजबूत खडकावर उभे राहून म्हणाल की देव माझ्या सोबत आहे, होता. आणि त्याच्या विश्वासामध्ये तुम्ही वाढत राहाल, मजबूत रीतीने प्रगती करत राहाल आणि तुमचं जीवन पुढे जात राहील. कारण बरेच लोक विरोध करणारे आजूबाजूला भेटलेले आहेत. तुम्ही जर वाचलं दुसरं योहानाचं पत्र याचा 8 आणि 9 वचन, दुसरं योहान याचा 8 आणि 9 वचन, आजूबाजूला लोक आहेत विरोध करणारे, पण त्या विरोध करणाऱ्यांना दुसरे योहान याचा 8 आणि 9 वचन, आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हास मिळावे म्हणून खबरदारी घ्या. ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून न राहता जो पुढे पुढे जात राहतो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि माझा तिसरे योहानाचं पत्र याचा 9 आणि 10 वचन, मी मंडळीला थोडेसे लिहिले, परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रपेस हा आमचा स्वीकार करीत नाही. यामुळे मी आलो तर तुळशी कृत्य करतो त्यांची आठवण देईन. तो आम्हाविरुद्ध द्वेषबुद्धीने बाष्कळ बडबड करतो, तेवढ्याने त्याचे समाधान होत नाही. आणि तो बंधुजनाचा स्वीकार स्वतःही करीत नाही. आणि जे त्याचा स्वीकार करू इच्छितात त्यांनाही तो मना करतो व मंडळी बाहेर घेऊन देतो. जर तुमची गणना दियत्रपेस सारख्या लोकांच्या मध्ये होत असेल तर सावध करा स्वतः. मंडळीच्या बाहेर लोकांना घालवण्यासाठी आपण नाही आले, मंडळीत आणण्यासाठी आहोत. मंडळीतून बाहेर आपण त्याला उलटं बोलून, उलटं शिकवून, उलट्या काहीतरी गोष्टी सांगून आपण त्याला बाहेर घालवण्यासाठी नाही, तर आपण एक कळपामध्ये आणण्यासाठी आहोत. लांडग्याच्या वेशानं असणाऱ्या त्या मेंढराच्याकडे लक्ष ठेवा. कारण बरीच लोक लांडग्याच्या वेशात, मेंढराच्या वेशाने नांग्या मध्ये परिवर्तित झालेली आहेत. कारण ते मेंढराचा वेश पांघरून येतात आणि पण अंतरी मात्र खूप लांडग्या. अशा लोकांना आपण ओळखलं पाहिजे. दियत्रपेस सारखी लोक आज सुद्धा मंडळांच्या मध्ये आहेत. आज सुद्धा दियत्रपेस सारखे लोकांचं जीवन भ्रष्ट करणारे लोक आहेत. आणि ते दियत्रपेस सारखा मनुष्य काय करत होता, तो लोकांना मंडळीतून बाहेर घालवून देतो. योहान त्याचा विरोध करतो आणि म्हणतो की तो बाहेर घालवून देणार आहे, आतमध्ये आणणारा नव्हे. आतमध्ये आणणारा सुद्धा त्या ठिकाणी होता. आतमध्ये आणणारा देमेत्रिय होता. देमेत्रिय त्याचं नाव, की तो आतमध्ये आणत होता. आणि त्याविषयी योहान म्हणतो की त्याच्या कृत्याचं प्रतिफळ त्याला मिळेल, पण दियत्रपेस सारख्या मनुष्याच्या कृत्याचं पण प्रतिफळ त्याला मिळेल. कारण तो बाष्कळ बडबड करतो आणि बाष्कळ बडबड करणाऱ्यापासून सावध राहा. देवाच्या वचनाच्या विरोधात बोलणाऱ्यापासून सावध राहा. कारण बायबल असं सांगतं,
सुज्ञाचा सोबती हा आशीर्वाद मिळवतो. हालेलुया. सुज्ञाचा सोबती बरं, जो बाष्कळ बडबड करणाऱ्याचा सोबती आहे तो आशीर्वादाला प्राप्त नाही करू शकत. कारण तुमचा सोबती कोण आहे याचा विचार करा. तुमचा सोबती कोण आहे? तुम्ही कोणासोबत बसता, कोणासोबत बोलता? तो आध्यात्मिक, खरोखर आध्यात्मिक आहे का मेंढराचा वेश पांघरून आंतरिक क्रूर लांडगा आहे याचा विचार केला गेला पाहिजे. कारण बरेच आंतरिक क्रूर लांडगे असून मेंढराच्या वेशाने ते शांतपणे एखादी गोष्ट टाकतात, शांतपणे. आणि अशा शांतपणे टाकणाऱ्यांना लगेच आपण सावध झालं पाहिजे. मग भलेही तुम्हाला गोड वाटू लागेल, भलेही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या, पण देवाच्या वचनाच्या विरोधात अशी कोणतीही गोष्ट जर अशा व्यक्तीकडून ऐकायला मिळत असेल किंवा मंडळीतून बाहेर काढणारी जर ऐकायला मिळत असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही विरोध केला पाहिजे आणि देवाच्या वचनाच्या विरोधात असल्यामुळं त्याला बाजूला केलं पाहिजे तुमच्या जीवनातून, तुमच्या आयुष्यात. आणि जर ते असं होणार नाही तर तुम्ही आंधळ्याच्या पाठीमागे जाणार आहात, आंधळा खड्ड्यात पडणार आहे, तुम्ही सुद्धा त्याच्या पाठीमागे खड्ड्यात पडणार. असं होऊ नये असं बायबल सांगतं तुम्हाला. आणि त्या भेसरीपासून स्वतःला सावध करायचं असेल तर दियत्रपेक्षा आदर लागू नका. दियत्रपेशचा शोधा. तुमच्या जीवनात कोण दियत्रपेश आला असेल तर त्याला बाजूला करा. येणार असेल किंवा याच्या पूर्वी असेल तर त्याला बाजूला करा. कारण दियत्रपेश आहेत मंडळांच्या, त्यावेळेस सुद्धा होते, आता सुद्धा आहे, असणार नाही असं नाही, ते असणार आहे. त्यांना आपण पूर्णपणे बाहेर नाही काढू शकत, पण त्यांचा विरोध मात्र आपण करू शकतो. त्यांना त्यांच्या बाष्कळ बडबडीला थांबवू मात्र आपण शकतो. त्यांना इथपर्यंत आपण आणू शकतो की तुझी चूक आहे, तू चुकीच्या मार्गाला आहे, हे मात्र त्यांना आपण दाखवू शकतो. कारण बरीच लोक त्या चुकीच्या मार्गावर जीवन जगतायत, पण त्यांना थांबवणं हे तुमचं आणि माझं काम आहे. जे खरे देवाच्या वचनावर चालतात, जे भ्रष्ट नाही तर भेसळीला नाही तर पवित्र वचनाला स्वीकारून जे चालतात, तेच त्या दियत्रपेशला अटकावून करू शकतो. जे भेसळीला हो हो म्हणणारे, तुझंही बरोबर, तुझंही बरोबर, तुझंही बरोबर, अशा सगळ्यांना बरोबर म्हणणारे ते दियत्रपेशला कधी अटकावण्याचं. दियत्रपेशला अटकाव करणारा स्ट्रॉंग असावा लागतो. मार्टिन ल्युथर असावं लागतं. मार्टिन ल्युथर सारखं स्टँड घ्यावं लागतं. त्यांनी स्टँड घेतल्यानंतर तुम्ही आज मी इथं बसलो नसतो. तो त्यांनी स्टँड घेतला, उभा राहिला, तो त्याचा विरोध केला, त्याला बऱ्याच त्रासातून जावं लागलं, म्हणून आज आपण इथं आहोत. तुम्हाला वाटतं ह्याच्यापासून मला फायदा आहे, मग काय, आणि मग त्या फायद्यामुळे मला तर त्याला धरून राहिलं पाहिजे, मग तो खोटं का सांगत असे ना, बायबलच्या विरोधात का असे ना, मग ते मान्य करावं लागेल. आणि मान्य करतात आणि नरकाचा मान्य करतात. बरीच लोक आज नरकाच्या वाटेवर आहेत दियत्रपेशचा ऐकल्यामुळे. दियत्रपेशला शोधा. तुमच्या जीवनात कोण दियत्रपेश आहे का? स्टँड घ्यायला शिका. तुमच्या समोर जे काही येतं त्याचा विचार करा की वचनात धरून आहे का, धरून नाही, बाजूला करा. मग कदाचित तुमच्या जीवन जगण्याविषयी असेल, व्यसन करण्याविषयी असेल, आणि मग पाप करण्याविषयी असेल, क्षमा करण्याविषयी असेल, क्षमा न करण्याविषयी असेल, नम्रतेविषयी असेल, बायबलवर विश्वास ठेवण्याविषयी असेल, आणि मग प्रभुभोजनाविषयी असेल, बाप्तिस्माविषयी असेल, बायबल वाचण्याविषयी असेल, उपवास करण्याविषयी असेल, सगळे इतके विषय मी तुम्हाला सांगू शकतो की सगळ्यामध्ये सैतानाने भेसळ करून सगळ्यामध्ये. सगळ्या भेसळीला तुम्हाला थांबवायचं आहे. प्रत्येक भेसळ तुम्ही थांबवू शकता. प्रत्येक भेसळ. आजकाल चर्च कोणतं निवडायचं याच्याविषयी सुद्धा भेसळ आहे, याच्याविषयी सुद्धा भेसळ. जे बायबलच्या वचनानुसार चालतो, जे देवाच्या वचनाचं योग्य शिक्षण दिलं जातं, ज्या ठिकाणी देवाचं गौरव आत्म्याने खरेपणाने केलं जातं, ज्या ठिकाणी पवित्रता आहे, जे आत्म्यामध्ये जी मंडळी वाढत आहे, ज्या मंडळीत कंटिन्युअसपणे वाढ आहे, ज्या मंडळीत सुवार्ता सांगितली जाते, ज्या मंडळीमध्ये वचनाच्या विरोधात कोणतंही शिकवलं जात नाही, ती मंडळी योग्य आहे. हालेलुया. मग तुम्हाला आवडो अथवा न आवडो, तिथं माणसं विद्रूप दिसणारी असो, कदाचित ती काळी असतील, कदाचित वास अंगाला घाण येणारी वास असतील, तरी सुद्धा चालते, पण जे हे सगळं जे फॉलो करतात तिथं तुम्हाला राहायचं. हालेलुया. बरीच लोक या गोष्टीला धरून राहत नाही. त्यांना असं वाटतं की पालक आवडलं नाही, मंडळी आवडलं नाही, माणूस नाही आवडला, चला ठीक आहे सोडा, बंद करा सगळं. नाही, त्या सगळ्या गोष्टी चुकी. हे सुद्धा भेसळ आहे प्रकारची. आणि या भेसळीला आपण थांबवत नाही, चालून देतात. चालत आहे, चालले खूप काही फरक नाही पडत. चालून राहू द्या, चालत राहू द्या. असं जर म्हणत राहाल तर तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टी भेसळ होत राहतात आणि दियत्रपेशला कधी वाढ मिळतो हे तुम्हाला सुद्धा समजत नाही. शेवटचं वचन आता यहूदाचं पत्र, याचा पहिला अध्याय आणि त्याचं 4थं वचन आहे. कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरले आहेत. ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातर्पणाचे स्वरूप आणतात आणि आपला एकच स्वामी प्रभू येशू ख्रिस्त याला ते नाकारतात.
हालेलुया. देवाच्या पवित्रतेला कामातूनपणाचं स्वरूप आणलं गेलेलं आहे मंडळाचे. कशामुळे माहिती आहे? केवळ आणि केवळ भेसळीमुळे. वचनात काहीतरी घुसवले आणि त्या घुसळीमुळं, त्या घुसवल्यामुळं भेसळ झालेली, इतकी भेसळ झाली की त्याला कामातूनपणाचं स्वरूप आलं. पवित्रता निघून गेली. आपण किती संख्येनं आहोत हे महत्वाचं नाही, आपण इथं किती पवित्र आहोत हे महत्वाचं आहे. हालेलुया. आपण किती मोठ्या चांगल्या प्रकारे किती आवाज उंच चढवून गीत गातो हे जास्त महत्वाचं नाही. मी किती इथं उभा राहून देवाची मोठी मोठी वचनं सांगत आहे हे जास्त महत्वाचं नाही. मी किती पवित्र जीवन जगतो हे महत्वाचं आहे. तुम्ही किती पवित्र हे ऐकून किती पवित्र जगणार आहात हे जास्त महत्वाचं आहे लक्षात. कारण यामुळेच तुमचा आणि माझा न्यायातून आपण पलीकडे जाणार आहोत. कारण तुमच्या आणि माझे सर्व धार्मिक काम हे फाटके चिंधीप्रमाणे आहेत. पण ती फाटकी चिंधीचं रूपांतर जर तो वेगवेगळ्या प्रकारच्या कामातूनपणामध्ये झालं तर मात्र आपण न्यायातून पलीकडे नाही तर देवाच्या घरापासून न्याय सुरुवात होईल असं बायबल सांगतं. देवाच्या घरापासून. आणि तो न्याय सुरुवात होऊ नये, त्या न्यायाला आपल्याला सामोरं जावं लागू नये. कारण बरीच लोक असं म्हणतात की दादा मी विश्वास ठेवला न्यायातून पलीकडे नाही. हालेलुया. तसं नाहीये. सगळ्यांसाठी ते वचन नाही लक्षात घ्या. फक्त पवित्र जीवन जगणाऱ्यांसाठीच ते आहे. देवाच्या वचनानुसार योग्य जीवन जगणाऱ्यांसाठीच ते आहे न्यायातून पलीकडे जा. जे पवित्र जीवन जगत नाही त्यांच्यासाठी त्या गोष्टी नाहीत लक्षात घ्या. बरेच लोक आज कामातूनपणाचं स्वरूप आणले सुभक्तीला द्या. कारण का? हेसुमुळे त्यांना सहज सोपं वाटतं. एखादं पाप करणं सहज होतं. पालकाला समजत नाही, देवाला नाही कळत. आज लोक सीसीटीव्ही कॅमेऱ्याला घाबरतात पण देवाला घाबरत नाही. इतकं भीड बनलेलं आहे. देवाचे सीसीटीव्ही सगळीकडे आहे. सगळीकडे जिथं पण तुम्ही जा तिथं सगळीकडे आहे. पवित्रता खूप महत्वाची गोष्ट मंडळी. खूप पवित्रता खूप महत्वाची गोष्ट. ती जर नसेल तर तुम्ही सगळ्या आध्यात्मिक गोष्टी शून्य बनतील. जे काही तुम्ही केलं असेल ते सगळं. आपण किती संख्येनं वाढलो याला महत्व असणार नाही. आपण किती पवित्र बनत चाललेलो आहोत याला जास्त महत्व असणार आहे. हालेलुया. कारण तीच गोष्ट तुम्हाला मला न्यायातून पलीकडे घेऊन जाईल. हालेलुया. म्हणून त्यासाठी तुम्ही नेहमी जी पवित्रतेला अटकाव करेल अशी कोणतीही भेसळ असेल त्याला अटकाव करणारे असा तुम्ही त्याला विरोध केला पाहिजे. तुम्ही त्याला विरोध केला पाहिजे. मग ते कदाचित मला समजले किंवा न समजेल जाऊ द्या तिकडे. मला नाही समजलं तर चालेल. पण तुमच्या समोर तुमच्या जीवनासाठी जर काही तुमच्या समोर येत आहे की जे पवित्रतेला अटकाव करतं, पवित्रतेला तुमच्या घाणेरडं बनवतं अशी कोणतीही गोष्ट असेल त्याला लगेच उभे राहते. लगेच उभे राहा त्याच्या विरोधात. लगेच उभे राहा म्हणा की ही गोष्ट मी करणार नाही. या गोष्टीच्या विरोधात माझा आत्मा उभा आहे. माझं शरीर या गोष्टीच्या विरोधात उभं आहे. मी या गोष्टीला विरोध करतो माझ्या जीवनात. माझ्या शब्दाने माझ्यामध्ये जी वचनं आहेत ती या गोष्टीला विरोध करतात आणि मी भेसळ होऊ देणार नाही माझ्या जीवनात. हालेलुया. खूप लोकांनी ती भेसळ स्वीकारली आणि आज ते ख्रिस्ताच्या विरोधात पडलेले. त्यांच्या जीवनामध्ये ते धार्मिक तर आहेतच, त्यांच्या जीवनात बायबलमध्ये नावं आहेत आणि वेगवेगळी मोठी मोठी नावं आहेत जी नावं शोभणार नाहीत अशी नावं त्यांच्या नावासमोर आहेत. पण ते अपवित्र जीवन जगतात. ते दियत्रभेस आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भेसळीला त्यांनी स्वीकारलेल्या आपल्या अंतकरणात. पाळक पास्टर पवित्रता या सगळ्या गोष्टीला सगळं त्यांनी गुंडावून बाजूला ठेवलेलं आणि जीवन जगतात. तसं तुम्ही बोलू. तुम्ही ज्यावेळेस विश्वासणारे म्हणून जीवन जगताय ना त्यावेळेस तुम्हाला असा अभिमान वाटला पाहिजे की मी विश्वासणार आहे. अमुक मंडळीचा मी समाजात आहे त्या ठिकाणी पवित्रता असते, ज्या ठिकाणी देवाचं गौरव केलं जातं आत्म्याने, त्या ठिकाणी योग्य वचन शिकवलं जातं याचा अभिमान असला पाहिजे. ज्या ठिकाणी दियत्रभेस नाहीये तर देमेत्रिय आहे याचा अभिमान तुम्हाला असला पाहिजे. तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मी दियत्रभेस नाही तर मी देमेत्रिय आहे आणि मी या मंडळीत आणणार आहे, मंडळीतून बाहेर घालवणार नाही. हालेलुया. या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे. तुम्हाला अभिमान या गोष्टीचा असला पाहिजे की मी पवित्र जीवन जगतो, भेसळीचं जीवन नाही जगत. माझ्या अंतकरणामध्ये भेसळ मी होऊ दिलेलं नाही आणि जो करणारा कोण असेल तर त्याला मी अटकाव करतो, त्याला मी बाजूला करतो, मी स्टँड घेतो त्याच्या विरोधात. मी उभं राहतो आणि म्हणतो की तू चुकीचं कर. हालेलुया. तुला माझा विरोध आहे. हालेलुया. असं म्हणणं पाहिजे. कारण बरीच लोक या गोष्टी करत नाही आणि होकार देत राहतात. सगळ्याच गोष्टीला होकार देत राहतात आणि एक दिवस असा पण येतो त्या जीवनामध्ये की देवाच्या विरोधात पूर्ण चुकीची गोष्ट असते तरी त्याला सुद्धा त्याला होकार द्यावा लागतो. त्या दिवशी का द्यावा लागतो? कारण छोट्या छोट्या गोष्टींना त्याला होकार देत आले
आणि त्याच्यामुळं तो मोठा होकार त्याच्यामुळे सैतान सहज मिळवला. सहज सैतानाला त्यावेळी चढ जात नाही, कारण सैतान कधीही मोठा होकार एकदम मिळाला नाही. एकदम पाप तो अंतःकरणामध्ये कधीच शिरत नाही, कधी शिव पण देत नाही. त्याच्या दूतांना खास करून त्याची वॉर्निंग असते की हळूहळू हळूहळू छोटं 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 हळूहळू. आणि एक दिवस मोठं काय होतं की त्याला अटकावच नाही करू शकत, विश्वास नाही अटकाव नाही करू शकत. पण छोटं छोटं जर आपण थांबवलं तर मोठ्याला आपण अटकावू करू शकतो. हालेलुया. ते तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे. जर आपण ते थांबू तर आपण पूर्ण विरोध करू शकतो आणि स्टँड घेऊ आपण आणि म्हणून की मी वचनानुसार योग्य जीवन जगणार आहे, मी विरोध करणार, स्टँड घेणारा माणूस. देव तुमच्या बाजूला उभा असेल. आणि ज्यावेळेस तुम्ही असे म्हणाल ना मार्टिन लुथरच्या बाजूला देव उभा होता. आज प्रोटेस्टंट पण जो आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. जितकं कॅथलिक वाढलेलं आहे तितकं वाढलं. कारण त्याचं कारण हे होतं की आत्मा त्यांच्यासोबत होती. हालेलुया. पवित्र आत्म्याने ते चाललेले होते म्हणून आज ते वाढलेलं आहे. प्रोटेस्टंट असेल, पेंटिकॉस्टल असेल, नॉन पेंटिकॉस्टल असेल, हे लोक आज लाखो करोडच्या संख्येमध्ये जगामध्ये आहे. याचं कारण सर्वात मोठं काय आहे? कारण आत्मा त्यांना चालवत होता. हालेलुया. पवित्र आत्मा त्याच्या सोबत होता, देव त्याच्या सोबत होता. जो स्टँड घेतो पवित्र आत्मा त्याच्या बाजूला. हालेलुया. जो स्टँड घेत नाही, मुळमुळीत ज्याचं जीवन असतं, मुळमुळीत जाऊ दे, सगळंच चालतं, सगळंच काही चालतं आणि हे पण आला ते पण आला, सगळं काही बरोबर आहे असं म्हणणाऱ्याचं जीवन जे आहे ना ते त्याच्या बाजूला पवित्र आत्मा उभा राहत. शस्त्र चालवायला तयार आहे त्याच्याच हातात तलवार दिली जाते. हालेलुया. जो घरात झोपा काढणार आहे त्याला तलवार दिली जात, जो आत्म्यात झोपा काढणार आहे त्याला तलवार दिली जात नाही. जो रणांगणात उभे राहून रक्त गेलं तरी रणांगणातून परत न जाणार आहे त्याच्याच हातात तलवार दिली जाते. हालेलुया. बऱ्याच विश्वासाला लढायचंच नाही, त्याला लढाईच करायचं, कारण लढाई ती करावीच लागणार. आपण रक्तबाबा होणार नाही असं नाही. आपल्या अंगातून सुद्धा रक्त येईल, आपले सुद्धा जखमा होतील, आपल्याला जखमा बरा करणार आपल्या बाजूला उभा आहे. हालेलुया. आपल्याला बरं करणार आपल्या बाजूला आहे, आपल्याला पट्टी बांधणार आपल्या बाजूला आहे. बायबल सांगतं जखमा तोच करतो, पट्टी पण तोच. हालेलुया. पट्टी बांधणारा बाजूला आहे तर जखम्याला घाबरायचं, तलवार चालवायची. हालेलुया. तलवार चालवा वचनाची आणि मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही विजय व्हा. हालेलुया. तुम्ही विजय व्हा. तुम्हाला कळेल की तुम्ही विजय व्हा. हालेलुया. बाजूला सांगा तू विजय आहे. बाजूला सांगा तू विजय आहे. आपल्या मुलाला हात ठेवून मला मी विजय आहे. प्रभू तुम्हाला विजय करा.